गोपनीयतेच्या आणि कम्युनिटी गाईडलाईनच्या हिशोबाने जो काही स्थळांचा परिचय देण्याचा आपण प्रयत्न करत असतो आणि जे काही आपण तुम्हाला आवाहन केलं होतं त्यानुसार आमच्याकडे काही स्थळं येत असतात आणि जे काही पहिलं स्थळ आहे तर त्या स्थळांची माहिती कशी घ्यायची याबाबतची माहिती मी पुढच्या 2 मिनिटांमध्ये देणार आहे. जे पहिलं स्थळ आहे तर ते थोडंसं उच्चभ्रू श्रीमंत कुटुंबातील आहे आणि त्याच्या अपेक्षा सुद्धा त्यांना स्थिर स्थावर हवा आहे आणि मला वाशिम जिल्ह्यातील बरेच जण ओळखतात, नावानिशी ओळखतात गजानन खंदारे नावानं. तर अशा व्यक्ती वाशिम, हिंगोली, बुलढाणा जिल्ह्यातील व्यक्ती माझ्याशी संपर्क करू शकतात. त्यांना कुठलीही बाकीची हे करायची गरज नाही. त्या स्थळाला ओळखणाऱ्या लोकांसाठी आम्ही संपर्क करू. दुसरं जे स्थळ आहे, तर ते महाराष्ट्रातील आहे आणि अ, घटस्फोटित आहे. दिसायला स्थळ सुंदर आहे, विनापत्य आहे, उच्च शिक्षित आहे. मात्र त्यांना जी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे, तर त्यांच्या त्या अपेक्षेनुसार त्यांच्या अपेक्षेमध्ये जर तुम्ही बसत असाल, कुणी जर त्या वर्गवारीतील असेल, घटस्फोटित असेल, तर त्यानुसार त्या स्थळासोबत तुम्ही डायरेक्टली संपर्क करू शकता. तिसरं जे स्थळ आहे, तर ते वेगळ्या जातीतील आहे आणि वेगळ्या जातीतील जर कोणी आंतरजातीय विवाह करण्यास इच्छुक असेल, तर अशा स्थळासोबत तुम्ही संपर्क करू शकता. ग्रॅज्युएट पर्यंत शिक्षण झालेलं आहे. 2001 चा त्यांचा जन्म आहे आणि त्यांची अपेक्षा अशी काहीच नाहीये. अ, कुठलीही जात चालेल त्यांना. मात्र गरीब मध्यमवर्गीय कुटुंबातील स्थळ त्यांना हवं. मात्र जी काही अट आहे, तर ते पूर्णपणे कुटुंब निर्व्यसनी असणं आवश्यक आहे. कारण आजकाल सगळीच लोकं त्या व्यसनाच्या समस्येला घाबरत आहेत आणि त्या दृष्टीनं या स्थळांसोबत संपर्क कसा करायचा? तर पहिला जो काही वाशिम, हिंगोली, बुलढाणा जिल्ह्यासाठी मी जे काही उच्चभ्रू श्रीमंत कुटुंबातील परिचय दिला होता, तर त्या स्थळाचा आयडी क्रमांक लक्षात ठेवा 12614. ही माहिती तुम्हाला ॲप डॉट लग्न अक्षदा किंवा नुसतं लग्न अक्षदा जरी गुगलला टाईप केलं, तर ते डाउनलोड करून तुम्हाला त्याची माहिती मिळेल. किंवा ओ-टी-पीद्वारे तुम्हाला लॉग इन करायचं किंवा प्ले स्टोअरला जाऊन मराठा लग्न अक्षदा हे जरी टाईप केलं, तर ओ-टी-पी टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आणि त्या ठिकाणी 12614 हा आयडी तुम्ही सर्च करू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला त्या स्थळाची फोटो माहिती सगळं दिसेल. दुसरं जे स्थळ आहे, घटस्फोटित जे सांगितलं होतं ते 12608 हे स्थळ आहे आणि हे स्थळासोबत त्याची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल. तिसरी जे स्थळ आहे आंतरजातीयसाठी, तर त्याचे जो आयडी क्रमांक आहे, तर तो 12304 आहे. 12304 लक्षात ठेवा आणि तुम्हाला जर समजा ॲप डाउनलोड करून तुम्हाला त्या ठिकाणी रिक्वेस्ट टाकायची नसेल, तर रिक्वेस्ट न टाकता तुम्हाला डायरेक्ट संपर्क जर करायचा असेल, तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये WhatsApp क्रमांक दिलेला आहे. WhatsAppची लिंक दिलेली आहे. तर त्या WhatsAppवर तुम्ही संपर्क करू शकता. मात्र ज्या स्थळासाठी तुम्ही संपर्क करत आहात, 12614 हे बुलढाणा, वाशिम, हिंगोली जिल्ह्यासाठी आहे. उच्च शिक्षित आहे आणि उच्च श्रीमंत कुटुंबातील आहे. दुसरं जे घटस्फोटी स्थळ आहे, तर 12608 हा उल्लेख करणं तुम्हाला आवश्यक आहे. 12608 किंवा 12614 किंवा आंतरजातीय स्थळासाठी जर तुम्ही संपर्क करणार असाल, तर 12304 हा क्रमांक तिथे WhatsAppला खाली टाकणं आवश्यक आहे, की या स्थळासाठी आम्ही संपर्क करत आहे. महिनाभरापर्यंत आम्ही ही माहिती कायम ठेवतो. त्याच्यानंतर आम्ही ती काढून टाकत असतो आणि मग ती काढून टाकल्याच्या नंतर कारण बऱ्याचदा आम्ही परिचय देण्याचा प्रयत्न करत असताना एव्हाना बऱ्याच स्थळांचं असं असतं, की तिकडे त्यांचं लग्न मध्यस्थामार्फत किंवा त्यांच्या ओळखीमार्फत जुळलेलं असतं. मग उगाच दिशाभूल करणारी माहिती देण्यात काही अर्थ नसतो किंवा खोटी माहिती देण्यात कोणाची भावनिक फसवणूक करण्यात आम्हाला कुठलाही इंटरेस्ट नाही. तूर्तास धन्यवाद. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. तो क्रमांक टाकणे तुम्हाला आवश्यक आहे.